नमस्कार मित्रांनो, माय सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे। संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या ठळक बातम्या। राज्यात 10 धडाकेबाज निर्णय। 1 डिसेंबरपासून सर्वांना खुशखबर। 29 नोव्हेंबर शुक्रवार काही मिनिटापूर्वीच्या ह्या बातम्या आहेत। या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया। तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राइब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा, जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील। तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया। तर बघा, पहिली सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी। राज्यात अपघातात वाहन चालक तसेच दुचाकीवरील सहप्रवासी यांच्या मृत्यू तसेच जखमींच्या संख्येत मोठी वाढ होत आहे। हेल्मेट सक्ती असताना देखील अनेक वाहन चालक तसेच सहप्रवासी देखील हेल्मेट परिधान करत नाहीत। त्यामुळे आता विना हेल्मेट दुचाकीस्वार व पाठीमागे बसलेल्या दोघांवर कारवाई होणार आहे। हे आदेश वाहतूक विभागाचे अप्पर पोलीस महासंचालकांनी राज्यातील सर्व पोलीस आयुक्त व पोलीस अधीक्षकांना दिलेले आहेत। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा। रेशनवरील गहू आणि तांदूळ वेळेत मिळत नसल्याने ग्राहक संताप व्यक्त करत आहेत। धान्याची उचल वेळेत न केल्याने अन्नधान्य पुरवठा अधिकारी कार्यालयाने धान्याची उचल उशिरा करणाऱ्या ठेकेदारांवर कारवाई करावी अशी मागणी मंत्रालयातील अन्नधान्य पुरवठा विभागाकडे केली आहे। नोव्हेंबरचे धान्य महिना अखेरपर्यंत मिळत असल्यास धान्य वाटप कसे करावे असा प्रश्न दुकानदारांना पडला आहे। त्यामुळे धान्य वाटप करण्यासाठी 10 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ द्यावी अशी मागणी आता रेशन दुकानदार संघटनेने केली आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा। महाराष्ट्राची लाईफलाईन असलेल्या राज्य परिवहन महामंडळाने मागील काही वर्षापासून पर्यावरणपूर्वकतेची कास धरली आहे। स्पर्धेच्या युगात टिकून राहण्यासाठी महामंडळाने त्यांच्या ताफ्यामध्ये शिवनेरी, शिवशाही, अश्वमेध यासारख्या बसेसचा समावेश ताफ्यात केला आहे। या बसेसला प्रवाशांचा चांगलाच प्रतिसाद लाभला। त्यानंतर महामंडळाने शिवाई बस सुरू केली असून पाठोपाठ आता शिवाई देखील रस्त्यावर उतरवली आहे। नाशिक पुणे महामार्गावर चालविण्यात येत असलेल्या या शिवाई प्रवाशांच्या पसंतीस उतरल्या आहेत। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा। भाजपकडून मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांची निवड झाल्यास वेगळा इतिहासच होणार आहे। कारण महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात आतापर्यंत उपमुख्यमंत्री राहिलेला व्यक्ती मुख्यमंत्री झालेला नाही। देवेंद्र फडणवीस 2014 ते 2019 या काळात मुख्यमंत्री होते। त्यानंतर महायुतीच्या काळात 2022 ते 2024 या काळात देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री म्हणून काम पाहिले। आता जर त्यांची मुख्यमंत्री म्हणून निवड झाली तर ते ऐतिहासिकच असेल, कारण महाराष्ट्राच्या इतिहासात आतापर्यंत एकही नेता उपमुख्यमंत्री पद भूषवल्यानंतर मुख्यमंत्री झालेले नाहीत। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा। कुलस्वामिनी तुळजाभवानी देवीच्या तीर्थक्षेत्राचा संपूर्ण कायापालट करण्यासाठी 2000 कोटींचा आराखडा अंतिम करण्यात आला आहे। हा विकास आराखडा उच्चाधिकार समितीकडे सादर करण्यात आला आहे। लवकरच त्यास मान्यता मिळेल आणि प्रत्यक्ष कामास सुरुवात होईल। दरम्यान मंदिर समितीच्या स्वनिधीतून 60 कोटी रुपयांची कामे हाती घेतली आहेत। त्यातून तुळजाभवानी देवीच्या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात येणार आहे। पुजारी वर्ग आणि भाविकांच्या या कामाबाबतच्या सूचनांचा अंतर्भाव करण्यासाठी गुरुवारी बैठकीचे आयोजनही करण्यात आले होते। त्यानुसार जीर्णोद्धाराचे काम पूर्ण केले जाणार असल्याची माहिती आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी दिली आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा। गोवा येथील फ्लाय 91 या विमानसेवा देणाऱ्या कंपनीने सोलापूर गोवा आणि सोलापूर मुंबई ह्या फेऱ्या 23 डिसेंबरपासून सेवा सुरू करण्याचे निश्चित करण्यात आले असून संभाव्य दरपत्रक संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहेत। त्यामधील प्रारंभिक दर हे ट्रॅव्हल्सच्या दराइतकेच आहेत। प्रवासाच्या तारखेच्या किमान 3 ते 4 महिने अगोदर तिकिटे काढल्यास दर अत्यंत कमी मिळतात।